खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एसटी चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बीएस जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विविध माहिती समोर येत असतानाच धुळे तालुक्यातील नकाने गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबियांचा या योजनेतून प्रामाणिकपणा समोर आलाय। नकाने गावातील रहिवासी असलेल्या योगिता खैरनार यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता। यावेळी त्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर सदर महिलेनं आणि तिच्या मुलाने हे पैसे आपण निकषात बसत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शासनाला जमा केल्याचं समोर आलंय। धुळे तालुक्यातील नकाने गावातील रहिवासी असणाऱ्या भिकुबाई प्रकाश खैरनार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज केला। मात्र हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जासाठी आधार कार्ड जोडत असताना भिकुबाई यांचं आधार कार्ड ऐवजी चुकून त्यांच्या मुलाचं आधार कार्ड जोडलं गेलं। यामुळे काही दिवसातच त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या खात्यावर तब्बल 7,500 रुपये जमा झाले। मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांच्या मुलानं हे पैसे आपल्या खात्यावर कसे आले याबाबत पडताळणी केली असता आपलं आधार कार्ड त्याला जोडले गेल्याचा प्रकार लक्षात आला। याबाबत खैरनार कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हे पैसे परत करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याची तात्काळ दखल घेत त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून एका चलनाद्वारे खैरनार कुटुंबाला आलेले पैसे शासनाला जमा केलेत। दरम्यान खैरनार कुटुंबियांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं प्रशासनाकडून कौतुक केलं जातंय। धुळे जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र पापळकर यांनी सदर महिलेनं स्वतःहून खात्यात आलेली रक्कम परत केली असल्याचं स्पष्ट केलंय। आमच्या धुळे जिल्ह्यातील ज्या नकाने गावच्या भिकुबाई प्रकाश खैरनार यांनी 30/9/2024 रोजी अर्ज करून स्वतःहून त्यांनी अर्ज केला की माझ्या मुलाचा आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं। आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत। यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकी बहीणच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही, कारण याच्यामध्ये ज्यांनी तर स्वतःहून त्या महिलेनी पुढे येऊन हे पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासनाच्या खाते जमा करून घेतलेले आहेत। सर तिला नाही, अपात्र नाहीच आहे, तिच्या अकाउंटला पैसे गेलेले होते त्याच्या मुलाच्या अकाउंटला, म्हणून तिने स्वतःहून ते पैसे परत केलेले आहेत। आणि अशा पद्धतीचे कुठलेही चौकशी किंवा कुठल्याही पद्धतीच्या पडताळणी करण्याचे शासनाचे अद्याप कुठले आदेश नाहीत।
जर का कोणाचे असे काही स्पेसिफिक काही ॲप्लिकेशन किंवा आक्षेप असले तर तेवढंच फक्त आपण त्याच्यामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत. आता खात्री करतो त्याची. तर का त्यांना पुन्हा त्यांनी अर्ज केला पुन्हा अर्ज त्यांना सँक्शन झाले असतील तर त्याच्यावरती आम्हाला पुन्हा चौकशी करायला हवी. सर, अर्ज अशा कुठल्याही सध्या तरी गाईडलाईन्स नाहीत. अशा संदर्भात कुठले स्वतःहून आपणहून जर का कोणी ॲप्लिकेशन केले तर त्यांच्याविषयी आपण चौकशी करण्यात येईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज भरला जात असताना मुलाचं आधार कार्ड दिलं गेलं. यानंतर खात्यावर पैसे जमा झाले. मात्र हे पैसे आपल्याला नको असं त्यानं मला सांगितल्यानंतर आपण देखील हे पैसे परत करण्यासाठी सांगितले. यानंतर माझं आधार कार्ड जोडून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतर आता माझ्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची प्रतिक्रिया भिकूबाई खैरनार यांनी यावेळी दिली आहे. खैरनार लाडकी बहीणसाठी अर्ज केला होता. तर अर्ज केला तर पैसे आले पण माझे काही पडले नाही. मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं. तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं. तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या खात्यात ते पैसे पडले. मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा, एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, अर्ज दिला. त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी माझा मुलगा बोलला तिथं. मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले आणि लगेच आचारसंहिताच्या पहिले त्याच्या पहिले एक पडला, लगेच आचारसंहिताच्या पुढे एक पडला, तो पण आम्ही लगेच जमा केला. मग आम्ही ते पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले. सुधारणा करून घेतली. राज्य सरकारकडे ते पहिले पैसे आम्ही जमा करून दिले. आता मी सरकारचे आभारी आहे. जो अर्ज केला होता मी तो पहिला जमा केला, आता नवीन केला, तो पैसे मिळतायत, आभारी आहे. पहिले 3,000 पडले, नंतर 1,500 पडले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केल्यानंतर आता त्यांची शासनाकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र अर्ज करत असताना झालेल्या चुकीमुळे आपल्या खात्यावर आलेले शासनाचे पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा भिकूबाई खैरनार आणि त्यांच्या मुलानं दाखवलाय. मात्र भिकूबाई खैरनार या अपात्र झाल्यानं त्यांचे पैसे काढून घेण्यात आले असल्याच्या चर्चा असताना त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाची दखल घेत माझा महाराष्ट्र न्यूजकडून ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलंय। पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहामध्ये सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली। या नियोजन बैठकीमध्ये सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री रावल यांनी कडक शब्दात सूचना देत कामात हलगर्जीपणा केल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिलाय। यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या कामांची माहिती मंत्री रावल यांनी घेतली। आणि महाराष्ट्राकडे त्याचं देशाच्या पॉलिटिकल आणि सगळ्या गोष्टींवर बेरिंग होतं आणि म्हणून काय होईल, कशा प्रकारचं सरकार येईल। एक नवीन सरकार 2/3 बहुमत घेऊन एक मजबूत स्टेबल सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले आहे। देवेंद्र फडणवीस साहेब 10 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर 5 वर्ष कंटिन्युअसली मुख्यमंत्री, नंतर लगेच विरोधी पक्षनेता, 2.5 वर्ष विरोधी पक्षनेत्यानंतर 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री। पूर्ण सायकल ही त्यांनी पूर्ण केली प्रशासनाची। आणि मग अत्यंत अनुभवी माहितीगार असणारे राज्याचे मुख्यमंत्री त्यांची जुन्या टीम मध्ये मी त्यांच्याजवळून त्यांच्याबरोबर काम केलं होतं। पुन्हा त्यांच्या नवीन सरकारमध्ये मला आणि अनेक लोकांना ही संधी मिळाली। धुळे जिल्हा तसा पॉलिटिकली फार लहान जिल्हा आहे आणि धुळे आणि नंदुरबार जिल्हा मिळूनच निर्णय होत असतो आणि त्याच्या माध्यमातून ही संधी आपल्याला मिळाली आणि या संधीच्या माध्यमातून आपल्या जनतेसाठी काय करता येईल हा प्रयत्न आमच्या पुढच्या काळामध्ये राहणार। सुदैवाने पॉलिटिकली जसं राज्यामध्ये स्टेबिलिटी आहे तसं जिल्ह्यामध्ये स्टेबिलिटी आहे। 5 आमदार आमच्या अत्यंत जवळचे, म्हणजे 5 आमची जुनी टीमच आहे। अनेक वर्ष आम्ही बरोबर काम केलंय। एक सूर एक ताल मध्ये आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष असतील आमचे दोघे खासदार हे आमचे जुने परिचित आहेत। म्हणजे गोपाल पाडवी पासून तर ताई पासून तर आम्ही जुनच सगळ्यांनी बरोबर अनेक वर्ष काम केले। आमचे सगळ्यांचे जुने ऋणानुबंध आहे आणि म्हणून जिल्ह्याला पॉलिटिकली एक डायरेक्शन मध्ये आपण काम करू। बरेच वेळा अधिकाऱ्यांना एक आमदार काय सांगते, खासदार काय सांगतात, मंत्री काय सांगतात, असं पुढच्या काळात होणार नाही। एक दिशेने एक आवाजामध्येच आपल्याला काम होईल आणि म्हणून आपल्याला काम करण्यासाठी अजून सुकर होईल। खरं तर जिल्हा लहान आहे आणि दुर्दैवाने धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा अनेक क्षेत्रामध्ये मागे आपल्या गेले। त्याच्यामध्ये बॉलिवूड मध्ये तर ते लोकांनी आमची बदनामी सुद्धा केली, परंतु वस्तुस्थिती तशी नाही। धुळे जिल्हा हा पूर्वीपासून अनेक क्षेत्रामध्ये अग्रक्रमांकामध्ये राहिलेला आणि तो तसा राहिला पाहिजे, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची इथे आहे। सुरवाडे जामखेड सारखा हजारो लाखो एकरला बागायत करणारा प्रकल्प, त्याला लागून पीडीएन प्रकल्प, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हणतो की आता आज जी दुष्काळग्रस्त जमीन आहे 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर ती 100% बागायत होणार, अशी 1.5 लाख एकर त्याच्यापेक्षा जास्ती जमीन बागायत होणार आहे। 98% तिथं टास्क फोर्स नेमा आणि तिथं रेडा मारा। रोज मला खोटं बोलतात, एक त्यांचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि यांचा एसी, हे दोघं काहीच कामाचे नाही, रेडा मारायला तयार नाही, कारण की सर्व ठिकाणी हप्ते आहेत भाऊ। 98% फीडर लॉस मध्ये आणि त्याचं बिल आमच्या सारख्या लोकांना भरावं लागतं। जेवणार होतो, करणार होतो, 15-20 दिवस झाले मी यांच्या मागे लागलो। तुम्ही नाही त्या ठिकाणी एखाद्या 2000 5,000 500 रुपयासाठी कनेक्शन 98% एमआयडीसी बद्दल बोलतात। नाही, शहरात आणि उच्च भूवस्तीतला सांगतोय भाऊ मी। पेइंग वाल्यांना तुम्ही त्रास देत आहेत आणि जे फुगट आहे त्यांना मजा चालू आहे। यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आमदार मंजुळा गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार राम भदाने, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे। संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं धुळ्यातील क्युमाइन क्लब या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत राज्य शासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असून मागण्यांचं निवेदन राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आले। धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने संतोष दादा देशमुखांच्या हत्येच्या संदर्भात आज आंदोलनाची सुरुवात केली आहे। राज्य सरकारने वेळोवेळी वेळ काढूपणा आज 26 दिवस झालेले, पण संतोष दादा देशमुखांच्या हत्या करीत आज बी अटक नाही आणि वाल्मिक करार सारख्या आरोपीवर 302चा गुन्हा दाखल झाला नाही। त्यामुळे धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आज मागणी करत आहोत की वाल्मिक करारावर 302चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, सगळे आरोपींना अटक होऊन फाशी व्हायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात संतोष दादा देशमुखांची ही केस चालवायला पाहिजे। राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन आणि आदेशित करावा अशी धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करत आहोत। यावेळी सकल मराठा समाजाचे विनोद जगताप, दीपक रौंदळ, साहेबराव देसावी, सुधाकर बेंद्रे, राजेंद्र काळे, संदीप पाटोळे, विकास बाबर, भैया शिंदे, प्रफुल्ल माने, भोला वाघ, श्रीरंग जाधव यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089
92,833. प्राचार्य BS जाधव 94,227 91,235. एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90,221 94,550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88,059 92,411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96,047 73,779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90,962 04,116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98,813 94,217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73,500 58,826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील त्या 10 रुग्णवाहिकांचं राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शासनाच्या वतीनं पाठवण्यात आलेल्या या रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत आता सक्रिय होणार आहेत. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या वतीनं धुळे जिल्हा परिषदेला 10 रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. मात्र या रुग्णवाहिका धुळखात पडत असल्याचं चित्र समोर आल्यानंतर मात्र मंत्र्यांच्या हस्तेच त्यांचं लोकार्पण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानं 2 महिने रुग्णवाहिका लोकार्पणाला उशीर केल्यानं त्या सर्वच 10 रुग्णवाहिका धुळखात पडल्या होत्या. दरम्यान प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला जाग घेऊन राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आले. असे इतके उद्योग आलेले, नारडाणा MSC सुद्धा खचाखच भरलेली, शिरपूरमध्ये सुद्धा औद्योगिक क्षेत्र वाढलेलं. आमच्या साखरीमध्ये आम्हाला पुढच्या काळामध्ये सोलरचं हब म्हणून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलरचं हब म्हणून हा साखरी जिल्हा आलेला आहे. आणि आपल्याकडे आता 18,000 कोटी रुपयेच्या माध्यमातून जी मनमाड इंदोर रेल्वे जे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं मागच्या काळामध्ये बाबांनी प्रयत्न करून तो सगळा आता पुढे चालायला लागला. आत्ताचे खासदार काही आपल्या पद्धतीने प्रयत्न करतातच आहे. आणि मग आपण सगळे मिळून आपल्या धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचा संकल्प आपण करूया. पहिले तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आमचा आवाज झाला पाहिजे, कोणीतरी आमची भूमिका मांडलं पाहिजे असं आपली सातत्याने मागणी असायची. परंतु भारतीय जनता पार्टीचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तर धुळे जिल्ह्याला न्याय मिळतो असं मला स्वतः सांगता येईल. कारण 2 वेळा ते मुख्यमंत्री झाले आणि 2ही वेळा आपला प्रतिनिधी म्हणून ही संधी आपल्याला मिळाली. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या प्रकारचं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे तो मी मंत्रिमंडळ झाल्यामुळे नाही तर आपल्या धुळे जिल्ह्याचा एक कार्यकर्ता त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली ही आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. कितीतरी फोन, कितीतरी प्रार्थना, म्हणजे आमचं ते 15-20 दिवस हे सगळं चाललं तर अक्षरशः मला त्यांनी सांगितलं की मंत्री बनत नाही तोपर्यंत येऊ नका. अरे म्हटलं मतदारसंघात आपल्या हातात आहे का येणं नाही येणं, पण बनलेच पाहिजे आपण, तुम्ही प्रयत्न करा म्हटलं. आम्ही सगळे आमदार जातो आणि आपले 5ही आमदार ते आम्ही एकत्रित गेलो. मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस आपल्या जिल्ह्याची टीम घेऊन मुख्यमंत्रीकडे जायचं अशा प्रकारे त्याचबरोबर काही चांगले कार्यक्रम व्हावे अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण सारेजण घडवतो. या कार्यक्रमाला सांगितल्याप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मागच्या 25-30 वर्षापासून मी देखील आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः जिल्हा अधिकाऱ्याला मागच्या 8-10 वर्षापासून जे विविध पदांवर अधिकारी आहेत
ते आणण्याची जबाबदारी माझ्यावर असते, तर त्या जिल्हाधिकारी असतील, CO असेल, SP असेल, अक्षरशः त्यांना विनवण्या करावं लागायच्या की तुमची बदली झाली आणि ते मुंबईत थांबायचे आणि सांगायचे आम्हाला दुसरी कुठे बदली करता येईल का. आम्ही त्यांना तहा जॉब राहायला चहा पाजायचो आणि सांगायचो आमच्यातर्फे चहा पिऊन आपण या. काही तशा प्रकारचं इमेज आमचं तसं नाही आहे, परंतु एक प्रकारचं थोडंसं नेगेटिव्ह थोडंसं इमेज हा करण्याचा काही काळामध्ये प्रयत्नही झाला आणि त्याच्यासाठी अनेक घटक देखील जबाबदार आहेत. पण काळाच्या ओघामध्ये धुळे जिल्ह्यासारखा प्रगतिशील जिल्हा हा दुसरा कुठला नाही अशा प्रकारची चर्चा पुढच्या काळामध्ये होणार आहे. सातत्याने इथे असलेले लोकप्रतिनिधी अगदी खासदार आमदार पासून तर जिल्हा परिषद सदस्य पासून तर सरपंचपर्यंत सर्वच काम करणारे कार्यकर्ते, जागृत कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, पंचायत समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, या साऱ्यांशी माझा संबंध आलेला आहे आणि जवळून मी सगळ्यांबरोबर काम केलंय. मला आठवतं की 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि मला अध्यक्ष बसवायचा होता, त्यापैकी सगळं झालेलं नाट्यमय घटनाक्रम आपण सगळ्यांनी पाहिला आणि म्हणून जिल्ह्याचा खळाखळा आम्ही ओळखतो, लोकही कार्यकर्ते ओळखतो आणि मोठी टीम या धुळे जिल्ह्यामध्ये आहे जे सकारात्मक विचार करतात. पूर्वीच्या काळामध्ये 2 तालुके आदिवासी आहेत, 2 तालुके दुष्काळग्रस्त आहे, हा सगळा इमेज सोडत आता विकासाकडे भरधाव वेगाने चालणारा. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व विविध राजकीय पदाधिकारी, अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मिरवणूक काढत अनोखं अभिवादन करण्यात आलं. धुळे शहरातील विविध भागातून काढण्यात आलेली मिरवणूक यावेळी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं महाजन हायस्कूलच्या वतीनं सप्ताह राबवण्यात येतोय.
या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन महाजन हायस्कूलच्या वतीनं करण्यात आलं होतं. यामध्ये क्रीडा स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान, मेहंदी स्पर्धा, विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर जयंतीच्या दिवशी मिरवणूक काढत शिक्षणाच्या जननीला अनोखं अभिवादन करण्यात आलं. यावेळी मिलिंद सोनवणे, विश्वास सोनवणे, सुनील सोनवणे, दिलीप सोनवणे, अमित सोनवणे, अनुषा सोनवणे, प्राचार्य बी पाटील, उपप्राचार्य आर मानकर, बी पद्मार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुले जयंतीनिमित्त आमच्या महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या श्री कृता खलाणे महाजन हायस्कूल व बापूसाहेब गगमाई गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भव्य दिव्य असे रॅलीचे आयोजन सालाबादाप्रमाणे करण्यात आले. आजच्या या रॅलीमध्ये एकूण 25 ते 26 पथकांचा समावेश होता. या पथकांमध्ये सावित्रीबाईंनी शिकवलेल्या ज्या महिला आहेत, ज्याच्यात डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा वेगवेगळ्या पथकांचा या ठिकाणी समावेश केलेला होता. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व पथकांनी या ठिकाणी पेहराव परिधान केलेला होता. सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आम्ही दरवर्षी या रॅलीचं आयोजन करत असतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.